हल 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 वाढव मग बस हल 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 वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू देव सर्व कार्यसु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आई एकविरा मातेला नमन करून आजच्या दिवसाला सुरुवात करूया. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकातले 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 आकड्यावरती पाहायला मिळते. अजूनही येणारा एक चेंडूचा खेळ असेल या षटकातला.
एक षटकाखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 5 पाहायला मिळते बिनबाद. पहिला चेंडू इथे मात्र बघूया, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने खिळून काढलाय. नक्कीच एकदा परिपूर्ण केली जाईल. या एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. आता मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती कर्णधार स्वतः पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिलं षटक काय कमालीचं हाताळलं गेलं, मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्या जर आपण जर पाहिलं तर कुणाल मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. एकच चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र लिडिंग एज, परंतु यष्टरक्षकाच्या हातातून थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली आणि ते मात्र जीवनदान मिळत असताना फलंदाजाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक धावेने धावसंख्या पुढे सरसुद्धा पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती. बघ पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज कुणाल राईट मागवतो, विकेट मारा करते. इथे मात्र फुल टच चेंडू, फुल टच चेंडूवरती फटका फसलाय. बघूया इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. नक्कीच एकच धावेवरती समाधान मानला जाईल आणि एक धावेने मात्र धाव फलक पुढे सरसावला जाते, ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. बघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क गोलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा फुल टच चेंडू, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आपण जर विचार केला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या आकड्यावरती. काही कमालीचं गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली कुणाल यांच्या माध्यमातून. मात्र पहिल्या 3 चेंडू 3 धावा आल्या, त्यानंतर मात्र डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळाला आहे. बघा इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बॅट मारण्याचा प्रयत्न, पण डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आपण जर विचार केला आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 8 वरती मात्र स्थिरावले गेले पूर्णपणे. फलंदाजांना इथे बांधून ठेवलं गेलंय. मग दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल, कशा रीतीने गोलंदाजी हाताळले जाईल. इथे मात्र येईल का एखादा मोठा फटका. पुन्हा जर पाहिलं तर नक्कीच यष्टरक्षक फील्ड करीपर्यंत मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. आपण जर पाहिलं तर 2 षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 9 या आकड्यावरती. बघूया आपण जर विचार केला तर तिसरं षटक गोलंदाजी मार्फत पाहायला मिळेल. गोलंदाज अनिकेत माफी असावी, अनिकेत गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय. नक्कीच कमी पावलांचा रनअप इथे मात्र स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच पहिला चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतोय. काय कम्मालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली बेलपाडा संघाच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं तर पंच दर्शवतात की हा चेंडू वाईट, आणि ती मात्र पहिली एक अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळाली. आणि आपण जर विचार केला या एक धावेने तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 10. नक्कीच डबल डिजिट मध्ये मात्र स्कोर जात असताना पाहायला मिळतोय. बघूया यावेळी रिव्हर्सचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर विचार केला तर फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं इथे, म्हणजेच बेलपाडा संघाच्या गोलंदाजाने. इथे मात्र नक्कीच कार्पेटला रोल करत चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर यस, डेफिनेटली इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. आणि 2 धावेने आपण जर पाहिलं धाव फलक पुढे सरसवत असताना पाहायला मिळते, ते म्हणजेच 12 धावेंवरती.
नक्कीच इथे मात्र फुलटच चेंडू, परंतु इथे मात्र गोलंदाज होता, तिथे मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहिलं शरद मात्र तंबूच्या आसराला परतला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमित मैदानाच्या आतमध्ये. नक्की आपण जर पाहिलं तर शरदला पुरेपूर मात्र फटकेबाजी करण्यात अपयश आलंय. नक्कीच बघूया आता अमित कशा रीतीने फलंदाजी करतील. नक्कीच षटकातला 5वा चेंडू असेल, बघूया. इथे मात्र चांगला फटका सजवला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. नक्की एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर यस नक्की दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी आपण जर धावफलक पाहिलं तर पुढे सरसावत असताना पाहायला मिळते ते म्हणजे 14 या आकड्यावरती. आपण जर विचार करत आता मात्र या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. अजून येणारे 7 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्या संघासाठी, बघूया. बघूया इथे मात्र नक्कीच डॉट चेंडू असेल का. इथे मात्र चोरटी धाव मात्र पूर्ण केली जाईल आणि एक धावेने मात्र जर आपण पाहिलं तर धाव फलक पुढे सरसावते. 3 षटका अखेरस बायच्या स्वरूपात ही धाव येते आणि धाव संख्या जर पाहिली तर 15. नक्कीच आता मात्र शेवटचं षटक असेल. हाणामारीचं षटक, बघूया कशा रीतीने गोलंदाजी करतील. आणि ते आपण जर पाहिलं तर शरदाच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये मात्र 8 धावा आल्या. नक्कीच पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं होतं शरदाला. बघूया आता मात्र वाईट चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर तिसरी अतिरिक्त धाव इथे येत असताना पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपात. आपण जर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 16 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं या खेळपट्टीवरती भरपूर धावा जमवल्या जातात, परंतु इथे मात्र पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय. नक्कीच इथे मात्र डॉट चेंडू असेल का. नक्कीच हा मात्र डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर मात्र चांगलं असं कमबॅक लाईन आणि लेंथ वरती चेंडू हाताळताना पाहायला मिळाला, तो म्हणजे गोलंदाज विनोद. नक्कीच बघूया अमित कशा रीतीने फलंदाजी करतील. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. ओके, पुढचा चेंडू. इथे मात्र नक्की बॅटची कडा घेतलाय. नक्कीच यष्टरक्षकांना थोडीशी चूक होत असताना पाहायला मिळाले. नक्कीच चेंडू बाउंड्री लगत जाय, पण क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. नक्कीच इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावाने आपण जर पाहिलं धाव फलक पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजे 18 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर वालू तलाव संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत 10 चेंडू मात्र डॉट येत असताना पाहायला मिळाले. काय कमालीची गोलंदाजी हाताळली गेली ती म्हणजे बेलपाडा संघाच्या माध्यमातून. इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र कुठली चुकी करणार नाही फलंदाज. बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर आता विचार केला तर मात्र 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. बघूया आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल.
किती धावा जमावल्या जातील शेवटच्या चेंडूवरती आपण जर विचार केला तर मात्र 18 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत, ते म्हणजे वाळू तलाव संघाच्या माध्यमातून. बघू शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र सरळ बॅटने फटका तर सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत नक्कीच. एक धाव परिपूर्ण केलेला दुसऱ्या प्रयत्न, रनआउटची संधी असेल का? इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 आणि 21 धावांचं मात्र एक छोटं टार्गेट उभारलं गेले ते म्हणजे बेलपाडा संघाच्या समोर वाळू तलाव संघाने.
नक्कीच सेकंड इनिंग इथे मात्र सुरुवात केली जाईल. आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला शैलेश आणि नॉन स्ट्राईक एंडला कुणाल मात्र पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्गवरती पाहिलं तर गोलंदाजीसाठी दिलीप आपण जर पाहिलं तर 21 धावांचं छोटं टार्गेट मात्र उभारलं गेलंय. बघूया पहिला चेंडू सरळ बॅटने खेळून काढले, कार्पेटला रोल करत चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षण नक्कीच फील्ड करेपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाईल. आणि एक धावेने मात्र आपण जर पाहिलं तर श्रीगणेशा होतोय तो म्हणजे बेलपाडा संघाचा. नक्कीच आपण जर पाहिलं तर साई 11 टिगरे आणि वाघो फायटर्स करवाले या दोन संघांमध्ये थोड्याच वेळा टॉस उडवला जाईल. नक्कीच रवींद्र बाबर सरांच्या हस्ते मात्र ते टॉस केला जाईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर मागचा चेंडू डॉट आला होता. बघूया रनआउटची एक संधी होती परंतु संधी मात्र गमावली ती म्हणजेच वाळूतलाव संघाने. बघूया पुढचा चेंडू इथे मात्र सरळ बॅटने खेळून काढले. नक्कीच कुठली जोखीम मात्र उचलली जात नाही दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि त्यांना सुद्धा माहिती आहे मात्र 21 धावांचं लक्ष काही मोठं एवढं डोंगर उभारलं गेलं नाही. ते बघूया किती धावा किती षटकामध्ये मात्र या धावा जमवल्या जातील. इथे मात्र नक्कीच काही कमालीचा फटका देखना फटका पाहायला मिळाला. बघूया 2 धावा इथे परिपूर्ण केला जाईल. तिसऱ्याचा प्रयत्न असेल का तर नक्कीच तिसऱ्याचा प्रयत्न इथे मात्र 3 धावा परिपूर्ण केल्या जातील. या 3 धाव्याने आपण जर पाहिलं धाव फलक पुढे सरसावला जाते म्हणजे 5 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. पॉवर प्लेचं बंधन मात्र इथे पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिलं तर 3 धावांनी धाव फलक नक्कीच पुढे सरसवताना पाहायला मिळते म्हणजे 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे मात्र कम्मालीचा फटका फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षण नाही. चेंडू जाईल वन बाउन्स चौकार. या 4 धावांनी मात्र धाव फलक पुढे सरसावला जाईल ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. आपण जर आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 9 धावा पाहायला मिळतात. नक्कीच पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. आपण जर विचार केला तर आतापर्यंत 19 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता असेल. माफी असावी 12 धावांची आवश्यकता असेल. 19 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया इथे मात्र पुन्हा एकदा इथे डॉट चेंडू येतो परंतु इथे मात्र वाईट चेंडू. नक्कीच एक धाव मात्र अतिरिक्त पाहायला मिळते आणि एक धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावते ते म्हणजे 10. आपण जर आता विचार करता 19 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये बेलपाडा संघाला. इथे मात्र संधी आहे आणि संधीचं मात्र इथे सोनं करता येतं क्षेत्ररक्षक. ते मात्र पहिलाच फलंदाज कुणाल मात्र बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. नक्कीच हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला मात्र खाली ठेवू शकले नाहीत आणि फलंदाज मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज आपण जर पाहिला तर मिथून मात्र नॉन स्ट्रायकिंगला जायला. आतापर्यंत एक षटकाचा खेळ झाला. धावसंख्या जर पाहिजे तर 10 वरती पाहायला मिळते. नक्कीच आता मात्र 18 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघा पहिला चेंडू इथे मात्र फटका सजवलाय क्षेत्ररक्षक तिथे. आपण जर पाहिलं तर नक्कीच हा येतोय चौकार आणि 4 धावांनी मात्र धाव फलक पुढे सरसावते ते म्हणजे 14 या आकड्यावरती.
बघा पुढचा चेंडू इथे मात्र सरळ बॅटने लॉप केलाय चेंडूला, चेंडू मात्र निघून जाईल लॉंग ऑन वरून 6 धावेसाठी. या 6 धावेने मात्र आपण जर पाहिलं धावसंख्या पुढे सरसावत असताना पाहायला मिळते ती म्हणजे 20 या आकड्यावरती. आता मात्र 16 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज शैलेशच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण जर विचार करतो शैलेशच्या बॅटमधून 14 धावा जमवल्या गेल्यात. बघूया पुढचा चेंडू आता मात्र 1 धावेची आवश्यकता असेल. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज क्लीन बोल्ड बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता मात्र 1 धावेची आवश्यकता असेल. आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झाला. धाव संख्या जर पाहिलं तर 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. बघूया पुढचा चेंडू घेऊन 1 धावेची आवश्यकता असताना कशा तरी फलंदाजी करतील. मोठा फटका मारून मॅच फिनिश केली जाईल का सिंगलला प्राधान्य देईल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक आहे ते मात्र येतोय चौकार आणि इथे मात्र सामना विजयी होतोय तो म्हणजे बेलपाडा संघ.